स्क्वेअर फीट एक्सपर्टच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे. मी तुमचा होस्ट निखिल शिरसे. आज आपण आलेलो आहोत हडपसरच्या डीपी रोड भागामध्ये एक निअरिंग पोझिशनचा प्रोजेक्ट, जिथे तुम्हाला मार्च 2800 पोझिशनमध्ये प्रोजेक्ट मिळणार आहे. मागे तुम्ही बघू शकता प्रोजेक्टचं अर्ध काम झालेलं आहे. पूर्ण प्रोजेक्ट 1 साथ डिलिव्हर मिळणार आहे. 6.5 एकराचा प्रोजेक्ट आहे. 6 टावर आहेत आणि 650 फ्लॅट्स आहेत. 2, 3, 4 BHKचे ऑप्शन मिळणार. हे सगळं काही हडपसरसारख्या हॅपनिंग लोकेशनमध्ये. त्याआधी स्क्वेअर फीट एक्सपर्टच्या मराठी चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण आपण ह्या चॅनलवरती तुम्हाला देणार आहोत पुण्यातल्या टॉप डेव्हलपर्सच्या प्राईम लोकेशनवरती लक्झरी रेसिडेन्शियल प्रोजेक्टचे रिव्ह्यूज, लोकेशनचे रिव्ह्यू आपण देणार आहोत, डेव्हलपरचे आपण फीडबॅक्स देणार आहोत. सर्व काही रिअल इस्टेटबद्दल तुम्हाला एकाच चॅनलवरती, तेही मराठीमध्ये मिळणार आहे ह्या स्क्वेअर फीट एक्सपर्ट मराठी चॅनलला. तर आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण व्हिडिओ अपलोड झाल्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. चला तर मग बघूया या प्रोजेक्टबद्दल इन डिटेलमध्ये. चला तर मग आधी लोकेशनबद्दल डिस्कस करूया. जसं मी तुम्हाला सांगितलं, ही फॅमिली सेंट्रिक लोकेशन आहे. इथून तुम्हाला कनेक्टिव्हिटी वेज बघितलं तर इथून ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही टुवर्ड्स सोलापूर हायवे पण कनेक्ट करू शकता, आणि टुवर्ड्स तुम्ही अमेझॉन मॉल थ्रू खराडी या तुम्ही मुंढवा सिटी सेंटरमध्ये जाऊ शकता, या तुम्ही सोलापूर हायवेकडनं पण सिटी सेंटरला जाऊ शकता. आणि ही फॅमिली सेंट्रिक लोकेशन आहे का, तर इथे मगरपट्टा सिटी, अमेझॉन टाउनशिप असे 2 टाउनशिपच्या ऑलरेडी 15 ते 20,000 फॅमिलीज इथे ऑलरेडी राहतात. ह्या लोकेशनमध्ये स्कूल्सबद्दल बोलायचं गेलं तर इथे मल्टिपल स्कूल्स आहेत. तर तुम्हाला विजडम स्कूल आहे, ऑर्बिस स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल, बिलबॉंग इंटरनॅशनल स्कूल, छत्रपती स्कूल, पवार पब्लिक स्कूल, साधना स्कूल. त्यानंतर एंटरटेनमेंटचं बोलायचं गेलं, अमेझॉन मॉल, सीझन्स मॉल 5 मिनिटावरती आहे. हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सह्याद्री हॉस्पिटल, नोबल हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल, विलो पुनावाला हॉस्पिटल, हे सगळे हॉस्पिटल्स तुम्हाला विदिन 2 किलोमीटरच्या प्रॉक्सिमिटीमध्ये सगळं काही इथे तुम्हाला अवेलेबल आहे. सुपर मार्केट्स आहेत, डेली मार्केट आहे, किड्स प्ले एरिया, गार्डन्स, पब्लिक गार्डन्स, सगळं काही तुम्हाला ह्या हडपसरसारख्या फॅमिली सेंट्रिक लोकेशनमध्ये सगळं मिळणार आहे. तर इथे हडपसरमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी एक अपग्रेड म्हणून ऑप्शन बघत असाल तर नक्की हा प्रोजेक्ट तुम्ही कन्सिडर करू शकता, कारण इथे डेव्हलपर म्हणतोय की टेराची जी कमिटमेंट डेट आहे मार्च 28, त्यापेक्षाही आधी 3 ते 6 महिने आधी तुम्हाला इथे प्रोजेक्ट हँडओव्हर करण्याचा तो 100% प्रयत्न करणार. चला तर बघूया प्रोजेक्ट मॉडेल. चला तर मग प्रोजेक्ट ओव्हरव्ह्यू बघूया. इथे तुम्हाला मिळणार ह्या 6.5 एकराच्या भव्य दिव्य प्रोजेक्टवरती 6 टावर्स. इथे तुम्हाला असणार आहेत टोटल 6 टावर्समध्ये बघू शकता EBCD असे इथे 4 टावर्स आहेत. तिथे तुम्हाला 2 BHK आणि 3 BHKचे ऑप्शन मिळणार आहेत. त्यानंतर समोर जो दिसतोय ई टावर, तो तुमचा डेडिकेटेडली 4 BHKचा टावर आहे, जिथे तुम्हाला मोठे 4 BHKs मिळणार, आणि त्याच्या बाजूला तुम्हाला एक 3 BHKचा टावर आहे. त्याआधी आपण बघूया प्रोजेक्टच्या मॉडेलबद्दल, की खाली तुम्ही बघू शकता समोर जे तुम्हाला एक कंप्लीट हाय स्ट्रीट दिसते, ही हाय स्ट्रीट येत्या 16 मेला तुमच्यासाठी चालू होतीये. बघू शकता G+1 शोरूम आहेत, वरती कोवर्किंग स्पेसेस आहेत, आणि सगळे इथे मोठे मोठे ब्लँड ऑलरेडी लीज झालेले आहेत. त्यामुळे प्रोजेक्टसाठी एक खास गोष्ट ती ऑलरेडी कमर्शियल जे म्हणतो आपण की असावं, एक ऑलरेडी तुम्हाला इथे रेडी होणार आहे. आणि ह्याच्यासाठी पार्किंग वगैरे सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, सोसायटी वेगळी असणार आहे, त्यामुळे तुम्हाला प्रोजेक्टमध्ये इंटरफेअर नसणार आहे. हा मेन आपला DP रोड आहे, जिथे तुम्हाला एंट्रन्स इथे मिळणार आहे मेन रोडची. त्यानंतर पलीकडे सुद्धा तुम्हाला एक एक्झिट गेट मिळणार आहे. त्यानंतरनं जर बघितलं आपण तर ग्राउंड लेवलवरती आपण पहिल्यांदा अम्युनिटीज बघूया. ग्राउंड लेवलच्या अम्युनिटीज बघितल्यानंतर एंट्रन्स केल्यानंतर तुम्हाला बससाठी पिकअप अँड ड्रॉप स्टॉप मिळणार आहे. तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही इथे की EV चार्जिंग स्टेशन पण आहेत, गॅस पार्किंग आहेत. त्यानंतर तुम्ही एंट्री केल्यानंतर आतमध्ये समोर जो तुम्हाला ग्राउंड लेवल अम्युनिटीचा पोर्शन दिसतो, इथे तुम्हाला इंडोर बँक्वेट हॉल आणि आउटडोर बँक्वेट हॉल, आणि त्याच क्लब हाऊसमध्ये तुम्हाला स्क्वॅश कोर्ट पण मिळणार आहे, आणि त्याच्या मागे तुम्हाला एक स्पोर्ट्स फील्ड प्लस पेट पार्क पण मिळणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्राउंड लेवलवरती आहेत. आता तुम्ही विचार करताय की पोडियमवरती जायचं कसं, कारण इथे ऑलमोस्ट 5 लेवलचं पार्किंग आहे. त्यानंतर वरती पोडियममध्ये तुमचा फर्स्ट फ्लोअर येणार. तर इथे तुम्हाला एक कॅप्सूल लिफ्ट पण दिलेली आहे, की तुम्ही त्या लिफ्टनी पोडियमवरनं तुम्ही खाली येऊ शकता. त्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत पोडियमवरती हे अम्युनिटीज, जिथे तुम्ही बघू शकता समोर किड्स प्ले एरिया आहे, त्या टावरच्या खाली पण तुम्हाला अम्युनिटीज मिळणार आहेत, टोटल पार्क वगैरे. प्रत्येक टावर खाली डेडिकेटेड अम्युनिटीज आहेत. पूर्ण प्रोजेक्टमध्ये तुम्हाला एक वॉकिंग ट्रॅक मिळणार आहे, जो तुमचा पूर्ण प्रोजेक्टचा पोडियम कव्हर करेल. त्या व्यतिरिक्त इथे तुम्हाला सिट आउट कॉर्नर असणार आहेत. आता तुम्ही जर बघितलं तर किती थॉटफुली डिझाईन केलेला प्रोजेक्ट आहे. इथे तुम्हाला मिळणार आहे ईस्ट आणि वेस्ट डायरेक्शन. तर किड्स प्ले एरिया आणि सिट आउट कॉर्नर हा तुमचा ईस्टर्न डायरेक्शनला ठेवलेला आहे, कारण जेव्हा संध्याकाळी ऊन मावळणार वेस्ट साईडला, तर ह्या टावरची शॅडो इथे पडणार आणि हा एरिया तुमचा कूल डाऊन राहणार. म्हणजे इथे तुम्ही इझिली त्याचा ॲक्सेस करू शकता विदाऊट एनी इंटरफेअर. त्यानंतरनं समोर बघू शकता ह्या टावरमध्ये बघितलं तर इथे जिम्नॅशियम आहे. त्यानंतर इंडोर गेम्स इथे सगळं तुम्हाला ह्या टावरमध्ये मिळणार आहे. सेंटरमध्ये तुम्हाला कंप्लीट लँडस्केपिंग केलेलं सिट आउट एरिया, पोडियम सगळं तुम्हाला तिथे बनलेलं आहे.
तिकडे जे बघतोय आपण सेमी ऑलिम्पिक साईजचं तुम्हाला एक स्विमिंग पूल आहे इन्फिनिटी एजवरती, तिथून तुम्हाला खाली तुमच्या क्लब हाऊसचा व्ह्यू मिळणार आहे. पुढच्या टावर खाली जर बघितलं आपण तर इथे तुम्हाला काही गेस्ट सूट्स मिळणार आहेत आणि ह्या टावर खाली तुम्हाला लायब्ररी, कोवर्किंग स्पेसेस अशा सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. अजून एक गोष्ट आहे, तुम्हाला इथे मिनी थिएटर पण या प्रोजेक्टच्या आतमध्येच तुम्हाला मिळणार आहे. असा हा कंप्लीट पॅकेजचा प्रोडक्ट आहे, ज्याचं काम ऑलमोस्ट 15 मजल्यापर्यंत झालेलं आहे. पुढच्या 2 वर्षामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट पूर्ण होऊन हँडओव्हर मिळणार, कारण मी गेली 1.5 वर्ष झाल्या प्रोजेक्टला ट्रॅक करतोय. त्या प्रोजेक्टचा ऑलरेडी आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे आमच्या दुसऱ्या चॅनलवरती. तिथे आपण अजून एकदा परत बनवलेला आहे स्क्वेअर फीट एक्सपर्टच्या मराठी चॅनलवरती. युनिट कॉन्फिगरेशन बोलायचं गेलं तर इथे मिळणार आहे तुम्हाला 2 BHKचे ऑप्शन 800+ स्क्वेअर फीट. 3 BHKमध्ये 2 कार्पेट असणार आहेत. एक असणार आहे 1180 स्क्वेअर फीटचा ऑप्शन आणि दुसरा असणार आहे 1358 स्क्वेअर फीटचा एका डेडिकेटेड टावरमध्ये ऑप्शन. चौथा असणार आहे तुम्हाला इथे 4 BHKचा ऑप्शन, जिथे तुम्हाला 2 कार्पेट मिळणार आहेत 1750 स्क्वेअर फीटच्या आसपास आणि 1950 स्क्वेअर फीटच्या आसपास असे 2. आणि मोठा 3 BHKचा एक डेडिकेटेड टावर आहे. 4 BHKचा एक डेडिकेटेड टावर आहे आणि जे छोटे 3 BHK आणि 2 BHK आहेत त्यांचा सेपरेट टावर आहे. तो प्रत्येक टावरची एंट्री त्यांनी वेगवेगळी केलेली आहे आणि या प्रोजेक्टमध्ये मॅक्सिमम तुम्हाला 3 आणि 4 BHK मिळणार आहेत. त्यामुळे लाईक माइंडेड एंड युजर सेंट्रिक कम्युनिटी तुम्हाला जास्त आहे. जर तुम्ही अपग्रेडसाठी बघत असाल या दुसऱ्या शहरातनं इथे रिलोकेट होऊन इथे अपग्रेड करण्याचा विचार असेल तर नक्कीच तुम्ही हा प्रोजेक्ट कन्सिडर करू शकता. चला तर बघूया 4 BHKचा शो फ्लॅट. शो फ्लॅट बघण्याआधी ह्या प्रोजेक्टची USP बघूया. हा आहे प्री सर्टिफाईड IGBC प्लॅटिनम ग्रीन बिल्डिंग प्रोजेक्ट, जो की हडपसरमधला बोलू शकतो एकमेव प्रोजेक्ट असा आहे जो आत्ताच्या करंट स्टेटसला आहे. ह्या सर्टिफिकेशनमुळे तुम्हाला काय गोष्टीचा ॲडव्हान्टेज आहे ते बघूया. इथे तुम्हाला 65% स्पेस ओपन सोडावा लागतो, 30% जास्त व्हेजिटेशन म्हणजे प्लांटेशन करावं लागतो. तर बिल्डर इथे तुम्हाला 300+ झाडं बाय द टाईम ऑफ पोझेशन इथे तुम्हाला प्लांटेशन करून देणार आहे. त्या व्यतिरिक्त रेन वॉटर हार्वेस्टिंग, ॲन्युअल एनर्जी सेव्हिंग, पेस्ट मॅनेजमेंट जे इथं ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. इथे तुम्हाला एक सर्टन टेम्परेचर ड्रॉप पण दिसतो. तुम्हाला बाईक फॅसिलिटी सोडाव्या लागतात. पूर्ण बघितलं तर डे लाईट मॅनेजमेंट केलं जातं, व्हेंटिलेशन मॅनेजमेंट केलं जातं, सोलर वॉटर हीटिंग, EV चार्जर, वॉटर इफिशियंट फिक्चर्स, एक्झॉस्ट सिस्टम, ह्या सगळ्या गोष्टीमुळे एक इथे तुम्हाला भरपूर साऱ्या एनर्जी सेव्हिंगमध्ये फायदा होतो, तुम्हालाही होतो आणि तुमच्या सोसायटीलाही होतो. तर हा असा एक प्रोजेक्ट आहे. त्या व्यतिरिक्त आपण बघूया इथे आतमध्ये खूप रेअर असं बघायला मिळतं की जिथे एवढं ट्रान्सपरंटली सगळं डिस्प्ले केलेलं आहे. इथे काही बुक कस्टमर आहे, ज्यामध्ये आमचे काही कस्टमर्स आहेत ज्यांचे इथे फोटो लावलेले आहेत. हा रिफ्लेक्ट करतो की बिल्डरचा स्वतःवरती किती कॉन्फिडन्स आहे आणि कस्टमरचा बिल्डरवरती किती ट्रस्ट आहे. त्यासोबतच अजून एक ट्रस्टवर्दी गोष्ट हे करण्यासाठी की तुमच्या प्रोजेक्टमध्ये काय टेक्नॉलॉजी, काय गोष्टी यूज केलेल्या आहेत सगळं इथे दिलेलं आहे. हा आहे मायवन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधला प्रोजेक्ट, त्यामुळे तो इतका टॉलेस्ट आहे. जसं डोर बघितलं तर डोरची फ्रेम कशी असणार, टाईल्स कशा असणार, एक्झॉस्ट सिस्टमबद्दल तुम्हाला इथे कंप्लीट की काय काय सॅनिटरी CP फिटिंग्स, प्लंबिंग सगळ्या गोष्टी वापरलेल्या आहेत. सगळं तुम्हाला इथे बघायला मिळतंय. बघू शकता बेसिनचं कसं काम केलेलं आहे, किचनच्या डॅडोटाईल कशा प्लेस केलेल्या आहेत. सगळ्यात मेन इम्पॉर्टंट की तुमच्या वॉशरूममध्येही ब्रिक बेटिंग ज्याला आपण हे सगळं हे म्हणतो RC स्ट्रक्चरवरती जे तुमच्या वॉशरूममध्ये वॉटरप्रूफिंग केलं जातं ते कसं केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त तुमच्या इथे सगळ्या गोष्टी कशा यूज केलेल्या आहेत, स्टील कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या थीममध्ये यूज केलेलं आहे, कशा तुमचे बार फॉर्म होतात, स्लॅबचं मेश कसं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंटली दाखवणं हे पुण्यातले खूप कमी बिल्डर करतात आणि त्यातलाच हा एक बिल्डर जो तुम्हाला ट्रान्सपरंटली सगळ्या गोष्टी समोर आणून देतोय. त्या व्यतिरिक्त आत्तापर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघितला आहे तर नक्कीच तुम्हाला आमचा हा अप्रोच आवडला असणार आहे. तर ह्याच अप्रोचचा, ह्याच एक्सपर्टीजचा तुम्हाला आम्ही अनुभव देण्यासाठी एक नवीन सर्व्हिस लॉन्च केलेली आहे. ती आहे स्क्वेअर फीट एक्सपर्टची इन्स्टा प्रॉपर्टी सर्व्हिस, जिथे तुम्ही 10 मिनिटामध्ये तुमचं स्वप्नातलं घर शॉर्टलिस्ट करू शकता. ते कसं आहे तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो. तुम्ही आमच्या एक्झिक्युटिव्हसोबत तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची, जे असणार आहेत रेरास सर्टिफाईड स्क्वेअर फीट एक्सपर्टचे कन्सल्टंट. ते तुम्हाला पुण्यातल्या 80+ टॉप A ग्रेड डेव्हलपर्सचं जे काही प्रोजेक्ट असणार तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या बजेटनुसार, तुमच्या प्रिफर्ड लोकेशननुसार आम्ही देणार 3 ते 5 प्रोजेक्टची एक लिस्ट तयार करून, ज्यामुळे तुमचा मल्टिपल स्पॅम कॉल्स आणि मंथ्स ऑफ साईट व्हिजिटचा हा तुमचा टाईम वाचवला जाणार आहे, तेही विदाऊट एनी ब्रोकरेज चार्जेस शिवाय. त्यासोबतच जेव्हा तुम्ही 3 ते 5 प्रोजेक्टची शॉर्टलिस्ट घेऊन प्रोजेक्ट आपण बघायला जाणार, माझी टीम तुम्हाला असिस्ट करणार. त्यामध्ये ज्या काही प्रोजेक्टमध्ये आपण फायनलायझेशनला ऑन टेबल असणार, डिस्कशन करणार, तिथे तुम्हाला मिळणार स्क्वेअर फीट एक्सपर्टचा ॲडव्हान्टेज जो असणार आहे ॲब्सोल्यूट बॉटम रेट गॅरंटी. त्या प्रोजेक्टचा, त्या युनिटचा सगळ्यात बॉटम रेट तुम्हाला मिळणार आणि तेही विदाऊट एनी ब्रोकरेज चार्जेस. चला तर बघूया 4 BHKचा शो फ्लॅट, जिथे इथे मिळणारे तुम्हाला 1950 स्क्वेअर फीटचा हा शो फ्लॅट आहे.
चला तर बघूया सर्वात मोठा कार्पेट 1950 स्क्वेअर फीटचा 4 BHK जो की इंडिपेंडेंट टावरमध्ये असणार आहे त्याचा आपण एकदा साईजेस आणि स्पेसिफिकेशन्स बघूया. तेच तुम्हाला बाकी युनिट्समध्येही सेम स्पेसिफिकेशन्स मिळणार आहेत, फक्त साईज डिफरन्स असणार आहे. जेव्हा तुम्ही एंट्री करता कार्पेट जसं मोठं आहे तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला तेवढी एक्सपेन्सिव्ह मोठी फील होणार. व्हेन यू एंटर तुम्हाला इथे व्हिडिओ डोअर फोन मिळतोय, त्यासोबतच या ह्यूज लॅमिनेटेड डोअरसोबत तुम्हाला डिजिटल डोअर लॉक मिळतोय. आणि तुम्ही बघू शकता की प्रायव्हसीसाठी किती मोठा फ्लॉयर इथे प्लेस केलेला आहे. इथे तुम्ही डेकोरेटिव्ह आयटम्स, शू रॅक सगळं तुम्ही इथे प्लेस करू शकता, सो दॅट कुणीही आलं तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी इथे तुम्हाला प्रायव्हसी हिंडर होणार नाही. जेव्हा तुम्ही एंट्री करता हा प्रशस्त असा मोठा ऑलमोस्ट बघू शकता की हा 14x16चा हा सेक्शन आहे. आणि इकडे ऑलमोस्ट तुम्ही 8 सीटरचा इझिली डायनिंग प्लेस करू शकता. हा 11x13चा हा वेगळा स्पेस आहे. तर तुम्हाला हा मोठा असा प्रशस्त लिव्हिंग आणि डायनिंग एरिया म्हणू शकता. हा ऑलमोस्ट रेक्टँग्युलर शेपमध्ये तुम्हाला मिळून जातो, त्यामुळे बघू शकता की किती मोठा स्पेस हा फील होतोय. त्यासोबतच तुम्हाला इथे जे मिळणार आहेत बघू शकता तुम्ही की कर्टन्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. विंडो क्वालिटी तुम्ही बघू शकता किती स्टडी विंडो क्वालिटी आहे, कारण जेवढं तुम्ही हायराईज जाणार तेवढं तुम्हाला एअर सर्क्युलेशनचा तुम्हाला इथे यूज येणार. आणि बाल्कनी ही तेवढीच मोठी आहे, ऑलमोस्ट 21 फुटाची ही बाल्कनी आहे. आणि विड्थ पण बघू शकता खूप प्रशस्त अशी बाल्कनी आहे. असे प्रोजेक्ट्स मार्केटमध्ये मिळणं खूप रेअर आहे. तर समोर तुम्ही व्ह्यू बघू शकता, इथे व्ह्यूही तुम्हाला खूप छान असे व्ह्यूज आहेत. बघू शकता तुम्हाला सगळ्या साईडने तुम्हाला इथे पूर्ण कंप्लीट प्रोजेक्टचे व्ह्यूज मिळणार आहेत. दिवे घाट, आमेदोरा टाउनशिप, मगरपट्टा सिटी, ज्या टावरमध्ये तुम्ही जसं घर घेताय तसं तुम्हाला इथे व्ह्यूज मिळणार आहेत. त्या व्यतिरिक्त हा आहे 4 BHKचा बटरफ्लाय लेआउट कन्सेप्ट. त्याचा अर्थ काय होतो की एक बेडरूम तुमची एंट्रन्सला आहे, ज्याला तुम्ही ॲज अ गेस्ट रूम, फॅमिली लाऊंज रूम या तुमच्या कुठल्याही एक्सटर्नल कामाचे जे रूम आहे तुम्ही इथे वापरू शकता. ह्याचीही साईज तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट 16x12.5 फुटाची ह्याची साईज आहे आणि हा बाल्कनीसोबत कनेक्टेड आहे. त्यामुळे हा फॅमिली लाऊंजसाठी माझ्या माहितीनुसार जबरदस्त एक ऑप्शन आहे. वॉशरूम तुम्ही बघू शकता, शॉर्टमध्ये तुम्ही वॉशरूमची टूर घ्या. वॉशरूममध्ये तुम्हाला जे दिसतंय अगदी सगळं तुम्हाला कंप्लीट फुल डन अप वॉशरूम मिळणार आहे. ह्या व्यतिरिक्त आता आपण बघूया 3 बेडरूम्स. त्यातली शेवटची जी मास्टर बेडरूम आहे ती माझी सगळ्यात फेवरेट रूम आहे, कारण तिथे तेवढ्या गोष्टी ती मला दिलेल्या आहेत. त्यानंतर आपण बघूया आता किचनकडे जाऊया आपण. किचनमध्ये तुम्ही बघितलं तर खूप स्पेशियस असं किचन आहे. इथे फक्त मिळणार आपल्याला ओटा, बट तुम्ही असं कन्सेप्च्युअल डिझाईन करू शकता. आणि जी गोष्ट आता रेअर होत चाललेली आहे ती तुमची सेपरेट ड्राय बाल्कनी जी तुम्हाला इथे मिळते. हे बघू शकता की प्रॉपर मोठी ड्राय बाल्कनी आहे, जिथे तुम्ही वॉशिंग मशीन, डिशवॉशर, हँगिंग ड्राय सगळ्या गोष्टी तुम्ही इथं करू शकता. ह्या व्यतिरिक्त आपण पुढे जाऊया 3 बेडरूमच्या. तर इथे तुम्हाला मिळणार आहे डायनिंग एरियाच्या अपोजिट साईड एक पावडर वॉशरूम. ह्याचा अर्थ काय होतो की तुम्हाला प्रत्येक बेडरूम इथे मास्टर बेडरूम आहे. 4च्या 4 बेडरूम तुमच्या मास्टर बेडरूम आहेत. चला तर आपण मग एक एक करून सगळ्या बेडरूम्स बघूया. सगळ्यात आधी ही मास्टर बेडरूम बघूया, जिथे तुम्हाला एंट्रन्स फ्लोअर मिळतोय, एक तुम्हाला वॉशरूम मिळतो अटॅच. तुम्ही बघू शकता की किती परफेक्टली पोझिशन आणि साईज्ड वॉशरूम्स आहेत. बेडरूमच्या साईजही काफी मोठ्या आहेत, म्हणजे 12x14चं बेडरूम आहे. फुल साईज विंडो मिळते, जसं की खूप स्टडी क्वालिटीचे विंडो आहेत, जसं बघू शकता तुम्ही. त्यानंतर मॉस्किटो मेश असणार आहे, खालचा पार्ट फिक्स, वरचा मुव्हेबल. एक कंप्लीट स्टँडिंग बाल्कनीचा तुम्हाला इथे फील मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त आता आपण बघूया दुसरे 2 बेडरूम, जिथे तुम्हाला वॉक इन वॉर्डरोब मिळणार आहे आणि एका बेडरूममध्ये तुम्हाला बाल्कनी मिळणार आहे. तर आपण बघूया पहिल्यांदा बाल्कनीवाला बेडरूम, जिथे तुम्हाला इथे ह्या बेडरूममध्ये मिळतोय. ऑलमोस्ट जर इथे साईज बघितलं तर तुम्हाला इथे 11x14ची ही बेडरूमची साईज आहे, त्यासोबतच 11x3 फुटाची ही स्टँडिंग बाल्कनी मिळणार आहे. प्रायव्हसी तुमची कंप्लीट मेंटेन राहणार. तुम्हाला इथून व्ह्यूजही खूप चांगले मिळत आहेत. व्हेंटिलेशन खूप इंटॅक्ट राहणार, कारण हा तुमचा एक कॉर्नर फ्लॅट आहे, कारण इथे तुम्हाला कुठली कॉमन वॉल शेअरिंग नाही आहे. त्या व्यतिरिक्त बघितलं एक इथे तुम्हाला कन्सेप्च्युअल डिझाईन करून दिलेलं वॉशरूम प्लस वॉक इन वॉर्डरोब आहे. बघू शकता एक क्लॉजेट बनवलेला आहे, त्यासोबतच वॉशरूम आहे. तर हा एक कन्सेप्च्युअल एरिया तुम्हाला इथे खूप रेअरली एवढ्या मोठ्या कार्पेटमध्ये बघू शकतो. आणि फिटिंग्स फिनिशेस बघू शकता तुम्ही, खूप चांगल्या प्रीमियम सॅनिटरी फिटिंग्स आणि टाईल्स सगळ्या गोष्टी वापरलेल्या आहेत. पुढे आल्यानंतर आपण बघतोय आता ह्या पर्टिक्युलर फ्लॅटमधला ऑलमोस्ट सर्वात मोठा बेडरूम. याच्यामध्ये तुम्ही साईज बघू शकता की ऑलमोस्ट हा 12x16 फुटापर्यंतचा हा तुमचा बेडरूम आहे. विंडो तुम्ही बघू शकता,
फुल साईज तुम्हाला इथे विंडोची साईज ही खूप मोठी आहे आणि समोर कन्स्ट्रक्शन बघू शकता ऑलमोस्ट 15 मजल्यापर्यंतचं काम झालेलं आहे. पुढच्या डिसेंबर 27 पर्यंत तुम्हाला हे सगळं रेडी झालेलं दिसणार आणि माय वन कन्स्ट्रक्शन असल्यामुळे तुम्हाला कन्स्ट्रक्शन क्वालिटी ही टॉप नॉचच मिळणार. कुठेही तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये कन्स्ट्रक्शनच्या लिकेज सिपेजचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. त्या व्यतिरिक्त हा आहे वन ऑफ द मोस्ट मोठा वॉक इन वॉटर बघू शकता. हे जाणार क्लोजेट बनवू शकता. इथे तुम्हाला कम्प्लीट एक डेडिकेटेड हा 12 बाय ऑलमोस्ट 8 म्हणजे एक नॉर्मल 2 BHKचा रूम एवढा तुमचा इथे फक्त वॉशरूम आहे. नाव इमॅजिन द स्केल की एवढ्या मोठ्या स्केलवरती हा प्रोजेक्ट बनतोय. एवढे मोठे मोठे कार्पेट आहेत. त्याचा अर्थ असा होतो की जेव्हा एवढे मोठे मोठे कार्पेट असतात तेव्हा तुमच्या प्रोजेक्टमध्ये जी जेंट्री येते ती खूप प्रीमियम जेंट्री असते. आणि त्या व्यतिरिक्त इथे जे तुम्हाला कार्पेट मिळतात, मोठे कार्पेट आहेत, डेडिकेटेड टावर्स आहेत, 56+ अम्युनिटीज आहेत. पदेशन तुम्हाला सांगितलेल्या वेळेनुसार आहेत. कन्स्ट्रक्शन क्वालिटी दाखवलेली आहे बिल्डरनी, किती ट्रान्सपरंटली सगळ्या गोष्टी डिस्प्लेवरती ठेवलेल्या आहेत. त्याच्यावरून एक ट्रस्ट बिल्ड होतो. ह्या व्यतिरिक्त इथे जर बघितलं आपण तर 2 BHKची प्राइस स्टार्ट होते ते 1,25,00,000पासून 2 BHK स्टार्ट होतो आणि 3 BHK स्टार्ट होतो 1,72,00,000पासून. तुम्हाला जो छोटा कार्पेट आहे आणि तसंच प्राइजेस हळूहळू कार्पेटनुसार प्राइजेस ऑलमोस्ट 2.70 ते 2.90 पर्यंत जातात. स्टील हडपसर DP रोडवरती तुम्ही जर थोडंसं नेरिंग पोझिशनमध्ये घर बघत असाल तर हा प्रॉडक्ट तुमच्यासाठी परफेक्ट आहे. कारण इथे खूप साऱ्या गोष्टीज आहेत, अम्युनिटीज, माइंडली डिझाईन स्पेसिफिकेशन्स आहेत. समोर हाय सीट मिळतीये. IGBC प्लॅटिनम सर्टिफाईड प्रोजेक्ट आहे त्यामुळे एनर्जी कन्झर्वेशन सेव्हिंग पण होते. ट्रान्सपरंटली सगळ्या गोष्टी आहेत आणि सगळं काही ह्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत ऑलरेडी पोहोचलेलं आहे. तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही बसलेला असेल तर तुमचं एक व्हर्च्युअल साईट म्हणजे झालेला आहे. हाच अप्रोच आम्हाला स्क्वेअर फीट एक्सपर्टच्या मराठी चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. कारण स्क्वेअर फीट एक्सपर्टचं विजन आहे की तुम्हाला घर घेताना कमीत कमी त्रासामध्ये, कमीत कमी तुमच्या कॉल्समध्ये, कमीत कमी तुमच्या साईट विजिट्समध्ये तुम्ही तुमचं स्वप्नातलं घर बुक करू शकता. हे स्क्वेअर फीट एक्सपर्टचं मेन विजन आहे. तर आत्तापर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमचे काय प्रतिसाद आहेत कमेंट्समध्ये मला कळू द्या. तुम्हाला कुठला दुसरा नवीन प्रोजेक्टचा रिव्ह्यू जर हवा असेल तर तोही मला कमेंटमध्ये कळवा. सर्व गोष्टीवरती तुम्हाला स्क्वेअर फीट एक्सपर्टकडनं चांगला प्रतिसाद मिळेल. धन्यवाद.